ऍग्रिकल्चर कॉलेज शिवाजीनगर पुणे येथे जाऊन आळंदीचं ट्रेनिंग बाकी भारतात सगळीकडे सप्लाय करतो. बँगलोर, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता, जबलपूर सगळ्या शहरामध्ये आपलं हे मशरूमची पावडर आहे. हे ड्राय ऑयस्टर मशरूम आहे. मॉलसाठी आपण विक्रीला. हे मोरल्स मशरूम आहे. हे खूप औषधी गुणधर्म आहेत ह्याच्यामध्ये. ऑयस्टर मशरूमचं बियाण्याची आमची प्रयोगशाळा आहे. तिथं बियाणं सगळं तयार झालेलं आहे. बियाणं तयार करण्यासाठी साधारणतः गहू किंवा ज्वारी हे मध्ये नंतर आम्ही पूर्ण वेळ मशरूमचा व्यवसाय चालू केला. म्हणजे पूर्ण स्वतंत्र व्यवसाय. आता माझं साधारणतः दररोज 100 किलो पर डे फ्रेश ऑयस्टरचं जर नाही फाडलं तर हे मशरूम असं फाडून पण बाहेर येतं. असं हे बाहेर पण आलेलं डायरेक्ट फाडून. लॅमिनार एअर फ्लो आहे. जे काय आपण मशरूमचं बियाणं स्टरलाइज करतो त्याच्यानंतर इथं आणून 2 पट्ट्या काढतो. प्रोडक्शन चालू मार्केटिंगला त्यावेळेस खूप अडचण आली. त्यावेळेस लोकांमध्ये मशरूम विषयी खूप गैरसमज होते. म्हणजे कुत्र्याची छत्री वगैरे असे लोक म्हणाले. शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मुंडेकरवाडी या ठिकाणी. तर या ठिकाणी एक लाखे मशरूम फार्म आहे. तर आपण या मशरूम फार्म बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, की हे मशरूम तयार केल्यानंतर याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि याची विक्री कुठे केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी विविध प्रकारचे मशरूम तयार करून हे विक्री केले जातात. तर आपण याच लाखे मशरूम फार्म बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार. तर चला बघूयात आपण या लाखे मशरूम फार्म बद्दल पूर्ण माहिती. नमस्कार सर. नमस्कार. या युट्यूब चॅनलवर. तर तुमचे थोडा परिचय आणि सांगा ना. नमस्कार, मी तात्यासाहेब गहिनीनाथ लखे, मुक्काम पोस्ट मुंडेकरवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी असून मी गेली 22 वर्षापासून अळंबी उत्पादन घेतो इथं मुंडेकरवाडीला. तर आपलं याला किती वर्ष झाली मशरूम फार्म? माझ्या मशरूम फार्मला 22 वर्ष कंप्लीट झाले. 22 वर्षापासून मी रेग्युलर ऑयस्टर मशरूमचं बीज उत्पादन, परत मशरूम पासून वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट व्हॅल्युएशन जसं मशरूमची पावडर, पापड, बिस्किट, इन्स्टंट सूप हे पदार्थ तयार करतो. परत मशरूम पासून जे काही राहिलेलं वेस्ट शिल्लक आहे तर ते बुजवून आपण त्याच्यापासून शेतीसाठी उत्कृष्ट क्वालिटीचं गांडूळ खत पण तयार करतो. आणि या मशरूम फार्मला चालू केल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारचं म्हणजे कसं स्वरूपाचं चालू केलं होतं? 2002 मध्ये मी सुरुवातीला बांबू चटईचं एक छोटं छप्पर केलं, एक साधारणतः 300 स्क्वेअर फूटचं, आणि मी त्याच्यामध्ये चालू केलं. ऍग्रिकल्चर कॉलेज शिवाजीनगर पुणे येथे जाऊन आळंदीचं ट्रेनिंग घेतलं, थोडं 1 दिवसाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आणि मग त्यांच्याकडूनच बियाणं वगैरे घेऊन सुरुवातीला चालू केलं. आम्हाला सुरुवातीला 1-2-3 प्रयोग आमचे फेल गेले, अनसक्सेस झाले, पण तरी बी आम्ही परत करत गेलो. मग आमचं एक 4थ्या प्रयोगामध्ये आमचं सक्सेस झालं. आणि जर तुम्ही सुरुवातीला चालू केलं त्यानंतर प्रोडक्शन चालू झाल्यानंतर तुम्ही विक्रीला कशा प्रकारे मार्केटिंग? प्रोडक्शन चालू झाल्यावर मार्केटिंगला त्यावेळेस खूप अडचण आली. त्यावेळेस लोकांमध्ये मशरूम विषयी खूप गैरसमज होते. म्हणजे कुत्र्याची छत्री वगैरे असे लोक म्हणायचे, त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नव्हतं, खात नव्हतं. पण नंतर मग आम्ही त्याचं थोडं प्रबोधन केलं, लोकांमध्ये गेलो, त्यांना सांगितलं कशा पद्धतीने उत्पादन घेतलं जातं, खाण्यासाठी कसं आरोग्यवर्धक आहे. मग हळूहळू लोकांमध्ये ते प्रसार झाला. त्यांना भाज्या वगैरे कशा बनवायच्या ते शिकवलं, आणि मग तशा पद्धतीने आमचं थोडं लोकल लेवलला मार्केटिंग चालू झालं. म्हणजे तुम्ही जे सुरुवात केली त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट कधीपासून चालू आहे? किती दिवस? आम्हाला 2008 सालानंतर ह्या व्यवसायामध्ये चांगला प्रॉफिट चालू झाला. 2002 मध्ये चालू केलं. 2002 ते 2008 हा कालावधी हा चालू बंद जेवढं मागणी असायची आम्ही तेवढंच टिकवायचो. त्याच्यामुळे त्यात असं खूप मोठा प्रॉफिट मिळाला नाही. त्यावेळेस आम्ही शेतीला एक जोडधंदा म्हणून मशरूम चालू केलं. 2008 नंतर आम्ही पूर्ण वेळ मशरूमचा व्यवसाय चालू केला, म्हणजे पूर्ण स्वतंत्र व्यवसाय. आता माझं साधारणतः दररोज 100 किलो पर डे फ्रेश ऑयस्टरचं प्रोडक्शन आहे. आणि त्याला लागून आम्ही 2011 साली मशरूमचं बीज उत्पन्नाची लॅब पण चालू केली. एकदम चांगल्या क्वालिटीचं बियाणं पण मी इथं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे मशरूमचे बियाणं मी माझ्या लॅबमध्ये तयार करतो. तर माझ्याकडून जवळजवळ 100 शेतकरी बियाणं खरेदी करून काही अंशी तयार झालेलं मशरूम सुद्धा मला परत विकत देतात. असं आम्ही थोडं बायबॅक पण शेतकऱ्यांकडून चालू केलेलं आहे. अशा पद्धतीने सध्या ऍक्टिव्हिटी चालू आहे. आता तुम्ही जो सुरुवातीला स्ट्रगल केला मार्केटिंगला विकण्यासाठी, तर त्यामध्ये काय म्हणजे मुख्यत्वे तुम्ही कोणते गिराईक कशा प्रकारचे विकायला? सुरुवातीला आम्ही मार्केटमध्ये गेलो. सुरुवातीला आम्ही हॉटेल इंडस्ट्री म्हणजे हॉटेलच्या लोकांबरोबर ते बोलणं केलं, त्यांना थोडं प्रमोट केलं. त्याच्यानंतर जे मशरूमचं कसं आहे, मशरूम शुद्ध शाकाहारी भाजी आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड वापरलं जात नाही. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ह्याचं कल्टिव्हेशन केलं जातं. ह्याचे औषधी गुणधर्म आम्ही लोकांना सांगतो. ऑयस्टर मशरूम मध्ये अँटी डायबेटिक, अँटी कॅन्सरच्या चांगल्या प्रॉपर्टी आहेत.
प्रोटीन पण जवळजवळ 24% आपल्याला मिळतं. तर आणि ह्याची चव सेम नॉनव्हेज सारखी लागत असल्यामुळे एक मांसाहाराला पण उत्तम पर्याय. अशा पद्धतीने लोकांना थोडं व्यवस्थित सांगून प्रमोशन करून मग लोकांमध्ये प्रसार करून लोकांना खाण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि मशरूमचं कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण या ठिकाणी आता मी इथं ऑयस्टर मशरूमच्या 4 जाती तयार करतो. त्याच्यामध्ये व्हाईट ऑयस्टर मशरूम त्याला आपण फ्लोरिडा म्हणतो, ग्रे ऑयस्टर मशरूम त्याला आपण फ्लोरिडा सादर काजू म्हणतो, पिंक मशरूम आपण त्याला फ्लोरिडस युवास म्हणतो, आणि दुसरं एक आहे ऑयस्टॅटस, ते पण ग्रे कलर ते एक मशरूम आहे. त्याच्यानंतर आपण मिल्की मशरूमचं पण एक उन्हाळ्याच्या सीझन मध्ये उत्पादन घेतो. मिल्की मशरूमला जास्त टेम्परेचर लागतं तयार करण्यासाठी, मग त्याच्यामुळे आम्ही मिल्की मशरूमची पण जाती तयार करतो. आता पुढल्या 10 ते 15 दिवसामध्ये तिचं पण उत्पादन आपल्या फार्मवरती चालू होईल मिल्की मशरूमचं. आपल्या इथं डिमांड कशाला जास्त, म्हणजे मागणी कशाला? मागणी तशी मार्केटमध्ये बटन अळंबीला बटन मशरूमला जास्त आहे, पण बटन खालोखाल ऑयस्टरला पण जास्त आहे. कारण बटन मशरूम तयार करण्यासाठी कोटींमध्ये खर्च येतो, जो की सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्य नाहीये. तसं ऑयस्टर मशरूम 1-2 लाखामध्ये पण आपण स्मॉल स्केलचा प्लॅन चालू करू शकतो. त्याच्यामध्ये आपण फक्त लोकांना पटवून समजून सांगायचं हे कसं खाण्यासाठी कसं एक योग्य आहे किंवा औषधी गुणधर्म कसे जास्त आहेत. मग एकदा ते समजलं की लो कॉस्टमध्ये उत्पादन चालू होतं आणि आपलं ऑयस्टर मशरूम एकदम परवडतं. कारण की आज लागवड केली की 26 दिवसामध्ये प्रोडक्शन विक्रीला चालू होतं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फास्ट उत्पादन देणारा व्यवसाय मशरूम आहे. ह्याच्यामध्ये 12 महिने आपल्याला कल्टिवेशन करता येऊ शकतं. 22 ते 28 डिग्री आपण टेम्परेचर मेंटेन करतो, 60 ते 70% आर्द्रता मेंटेन करतो, आणि कंटिन्यू 365 दिवस माझं मार्केटमध्ये हॉटेल बरोबर ते अग्रीमेंट आहे. आम्ही आता साधारणतः दररोज 200 किलोचा फ्रेश मशरूमचा सप्लाय सध्या पुणे मार्केटमध्ये, मुंबई मार्केटमध्ये, बँगलोर आणि हैदराबाद मार्केटमध्ये देतो. आणि आता जे तुम्ही म्हणलात की विक्री आपण 100 ऍव्हरेजली डेली 100 किलो निघतं, तर तुमचं जसं मागणी असेल तसं बनवता ऑलरेडी कमी जास्त बनवतात? नाही, उत्पादन मागणी भरपूर आहे तशी आता. म्हणजे मागणीमध्ये आणि उत्पन्नामध्ये आता फरक आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा मागणी आता सध्या जास्त आहे आणि अवेअरनेस एवढा लोकांना वाढतोय, त्याच्यामुळं उत्पन्नाच्या तुलनेत मागणी डबल आहे सध्या. त्याच्यामुळं मार्केटिंगला कुठली अडचण येत नाही. आणि जरी जास्त प्रमाणात प्रोडक्शन केलं तरी ऑयस्टर मशरूमला आपल्याला डिहायड्रेशन करता येतं, म्हणजे वाळवता येतं. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये ऑयस्टर मशरूम 2 दिवसात वाळलं की पॅकिंग करून ठेवल्या जवळजवळ 1 वर्ष ते टिकतं. त्याच्यामुळं वाळलेल्या मशरूमला सुद्धा हॉटेलमध्ये किंवा प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली डिमांड आहे. त्याच्यामुळं उत्पादन जरी जास्त झालं तरी काही काळजी करण्यासारखं कारण नाही व्यवसायामध्ये. मशरूमचा कुठं कुठं वापर केला जातो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामध्ये खाण्यामध्ये? मशरूमचा खाण्यामध्ये जसं डायरेक्टली मशरूम करी, मशरूम पुलाव, मशरूम बिर्याणी असे डायरेक्ट रेसिपी आहे त्याच्या. त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट मध्ये मशरूमचे आपण पापड मार्केटमध्ये देतो, बिस्किट मार्केटमध्ये देतो, इन्स्टंट सूप मार्केटमध्ये देतो, किंवा मशरूम बेस न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारे पण काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. जिमच्या मुलांसाठी किंवा अथलेटिकच्या मुलांसाठी पण प्रोटीन बेस मॅन्युफॅक्चरिंग आहे मशरूमचं. त्याच्यामुळे याचा वापर भरपूर अन्न पदार्थामध्ये केला जातो. ही मशरूमची पावडर आहे, हे ड्राय ऑयस्टर मशरूम आहे, मॉलसाठी आपण विक्रीला. हे मोरल्स मशरूम आहे, हे खूप औषधी गुणधर्म आहेत ह्याच्यामध्ये. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पॅकिंग मध्ये मशरूम विकतो मार्केटमध्ये. ऑयस्टर मशरूमचा ऍव्हरेज रेट साधारणतः वर्षभराचा 150 कमीत कमी आणि 170 जास्तीत जास्त पर किलो उत्पादन, म्हणजे पर किलो आपल्याला रेट मिळतो मार्केटमध्ये. आणि वाळलेल्या मशरूमला साधारणतः कमीत कमी 650 जास्तीत जास्त 750 रुपये 12 महिने रेट मिळतो. वाळलेल्याला जास्त नाही, वाळलेल्याला कमी किंमत आहे. हो, कमी किंमत आहे वाळलेल्या. वाळलेल्यामध्ये पण 30-35% आपल्याला प्रॉफिट मिळतो. ओल्या मशरूम मध्ये आपल्याला 60-65% प्रॉफिट मिळतं. आणि आपल्या इथं जे आपल्या अहिल्यानगर मधील जिल्ह्यामध्ये जर कुठं प्रोजेक्ट असेल तर मग तिथं तुम्ही हे करू शकता? हो, ते आता मी श्रीगोंद्यामध्ये आता नवीन 4 युनिट चालू केले शेतकऱ्यांचे. आपण त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे, पूर्ण गायडन्स दिलेला आहे, फायनान्शियल सेटअप पण त्यांना उभा करून दिलेला आहे सगळा. आणि आता त्यांचं प्रोड्यूस झालेला पण मशरूम मी स्वतः खरेदी करतो. हो, म्हणजे तुम्ही हे त्यांचं मशरूम कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं मी त्या लोकांना. हो, तयार झालेला माल ते फ्रेश मशरूम, वाळलेला मशरूम जसं ऑर्डर नुसार आपल्या इथं घरी पोच करतात. मग आम्ही आमच्या मालामध्ये तो पॅकिंग करून पाठवून देतो पुढं मार्केटिंगसाठी. आता हे ऑयस्टर मशरूमचं बियाण्याची आमची प्रयोगशाळा आहे. तिथं बियाणं सगळं तयार झालेलं आहे. बियाणं तयार करण्यासाठी साधारणतः गहू किंवा ज्वारी हे मध्यम वापरलं जातं. गहू आपल्याला शिजून घ्यावं लागतात. अर्धवट प्रकारचे गहू शिजवायचे, त्याच्यानंतर त्याला थंड सावलीमध्ये सुकवायचे, परत त्याला कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम कार्बनची ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे त्याला ओल्या वजनाच्या 5% प्रमाणात चोळायचं. त्याचं असं 1 किलो मध्ये पॅकिंग करायचं, त्याला असं कॉटन लावायचं आणि ऑटोक्लेव्ह मध्ये साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेडला 3 तास स्टरलाइज करायचं.
सेकंड डेला इनॉक्युलेशन करायचं. आमच्या पलीकडे इनॉक्युलेशन रूम आहे, तर तिथं ते जे त्या मशरूमचे जे आपण कल्चर वाढवलेले असतात ते कल्चर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आणि मग ह्या रूम मध्ये एक साधारणतः 22 डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं इथं ठेवायचं. आपल्याला साधारणतः कल्चर टाकल्यापासून एक 7 ते 8 दिवसामध्ये वापरासारखं बियाणं तयार होतं. आणि किती त्यामध्ये पॅकिंग असतं? हे 1 किलो मध्ये पॅकिंग आहे. साधारणतः याला 100 ते 120 रुपये ह्या बियाणाचा ॲव्हरेज दर आहे 12 महिन्याचा. गरजेनुसार आम्ही शेतकऱ्यांना तयार करून देतो. 1 किलो जरी वापरले एखाद्याने तर त्याला त्याच्यापासून किती बेड तयार होतात? 1 किलो पासून साधारणतः 10 बेड तयार होतात आणि 10 बेड पासून आपल्याला साधारणतः 10 किलो ओलं मशरूम तयार होतं. आणि आज समजा हे दिलं तरी याला टेम्परेचर मेंटेन करावं नाही नाही, हे साध्या टेम्परेचर मध्ये 15 ते 18 दिवस राहतं. लागतं. हो हो हो. हा लॅमिनार एअर फ्लो आहे. जे काय आपण मशरूमचं बियाणं स्टरलाइज करतो त्याच्यानंतर इथं आणून ठेवायचं आणि या लॅमिनार एअर फ्लो मध्ये आपण मशरूमचं कल्चर ट्रान्सफर करायचं आणि पलीकडल्या इन्क्युबेशन रूम मध्ये नेऊन ठेवायचं. मग तिकडे बियाणं तयार होतं. त्याच्यापासून सगळी हवा फिल्टर होऊन येते. हवेमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल व्हायरल कंटॅमिनेशन राहत नाही. म्हणजे हवा स्वच्छ करायचं मशीन आहे थोडक्यात. स्पेशल बियाणं तयार हा फक्त बियाणं तयार करण्यासाठी रूम आहे. हे रूम दररोज फिल्युएशन करावं लागतं. दररोज इथं माझं साधारणतः महिन्याला 5 टनापर्यंत बियाणं तयार होतं. महिन्याला हो 5 टनापर्यंत. आता स्पॉन साठी आपण जे काय स्पॉन तयार करतो मशरूमचं बियाणं त्यासाठी जे लागणारे गहू येतं हे आता शिजून घेतले तर आणि फॅन खाली आपण थंड सावलीमध्ये सुकवतोय. एक साधारण 2 तासात सुकलं की मग ह्याला पुढली प्रोसेस चालू करायची. ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स करायचं आणि ऑटोक्लेव्हमध्ये म्हणजे 1 किलोचं पॅकिंग करायचं आणि ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलायझेशन करायचं. बाकी आमचा हा स्टॉक आहे सगळा ड्राय मशरूमचा आहे. तिथं समोर आहे. तिकडे बॉक्स सगळे बॉक्स पॅकिंग हो पॅकिंग करून ठेवलंय सगळं. आता हे कलकत्त्याला पाठवायचं, डिस्पॅच करायचं. हो हो कलकत्त्यासाठी रेडी आहे. 100 किलो पॅकिंग केलेलं आहे. वाळलेलं मशरूम 1 किलो मध्ये सगळे 1 किलो भरलेले आहे. एका बॉक्स मध्ये 1 किलोच आहे. एका बॉक्स मध्ये 8-10 किलो पॅकिंग करून ठेवलंय. आपली ऑर्डर कुठली येते? मी वाळलेलं मशरूम अख्ख्या भारतात सगळीकडे सप्लाय करतो. बँगलोर, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता, जबलपूर सगळ्या शहरामध्ये आपलं वाळलेलं मशरूम जातं. कारण की किपिंग क्वालिटी म्हणजे जास्त दिवस टिकत असल्यामुळे आपल्याला कुठं पण पाठवतात कुठल्या पण बाजारपेठेमध्ये. पॅकिंगची तयारी चालू आहे. हा आता ही पॅकिंगची तयारी चालू आहे. तर ते गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा आहे असा स्टोअर करून ठेवायचा. आम्ही 12 महिने असं स्टॉक करून ठेवतो, झाकून ठेवतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये वगैरे भिजणार नाही. आणि मग एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रॉ अवेलेबल जर झाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन 12 महिने घेता येतं. काही प्रॉब्लेम येत नाही. आता ऍक्च्युअल लागवड इथून चालू होती. हा सोयाबीनचा भुसा आहे. हा आपण थंड पाण्या म्हणजे हा स्टरलाइज करून घेतलेला आहे. केमिकल पद्धतीने स्टरलाइज केलेला आहे. आपण 1000 लिटर पाणी घेतलं त्याच्यामध्ये साधारणतः 1000 ml फॉर्मेलिन आणि एक 80 ग्रॅम 22 पावडर टाकली. त्याच्यामध्ये हा भुसा आपण एक 14 तास भिजत ठेवला. 14 तासांनी भुसा बाहेर काढला, त्यातलं पाणीचा निचरा केला आणि मग इथं थंड सावलीमध्ये एक तासभर सुकवायसाठी ठेवलेला आहे. आता हा सुकला की लगेच ह्याचं प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये लेअर पद्धतीमध्ये भरायचं. म्हणजे मशरूमचं बियाणं आणि भुसा असा एकत्र टाकायचा आणि पिशव्यामध्ये भरायचा आणि त्याच्यानंतर मग अशा पिशव्या रॅकला लावायच्या. जे काय आपण ह्याच्यामध्ये जे काय बियाणं टाकलेलं आहे ते साधारणतः 18 दिवसामध्ये पूर्ण असं व्हाईट पद्धतीची वाढ होती. म्हणजे व्हाईट मायसिलियम डेव्हलप होतं. 18 दिवसांनी ही पिशवी फाडली ह्याच्यापासून मशरूम तयार होतं. ह्याला साधारणतः इथं एक 17-18 डिग्री म्हणजे 22 ते 28 डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे आणि एक 60-65% आर्द्रता मेंटेन केलेली. आपण जर वेळेत जर नाही फाडलं तर हे मशरूम असं फाडून पण बाहेर येतं. असं हे बाहेर पण आलेलं आहे डायरेक्ट फाडून. एका बेडला साधारणतः 400 ते 500 ग्रॅम पर्यंत पहिलं पीक मिळतं. हा तेच हे एक छोटा पिनिडस आलेला आहे. आता ही सुरुवात झालेली. आता हे साधारणतः पुढल्या 2 दिवसामध्ये असं होईल. हो हे आता हे रेडी झालेलं तोडण्यासाठी. ह्या स्टेजमध्ये आपण हे तोडतो सगळं. एक बॅग किती किलोची असते? आता साधारणतः हा ही एक बॅग आहे. ह्याला 3 किलो वजन आहे. ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम बियाणं टाकलेलं आहे आणि 3 किलो भुसा टाकलेला आहे. त्याला साधारणतः आपल्याला 3 ते 4 तोडण्यामध्ये 1 किलो वाळलेलं मशरूम मिळतं आपल्याला. हा असं आहे. त्याला चिरा कधी पाडतात?
जर आपण 18 दिवसानंतर पलीकडे आमचं ग्रोईंग हार्वेस्टिंग रूम पलीकडे त्या रूम मध्ये नेऊन आपण प्लॅस्टिक काढतो. मग 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं. इथून तिकडे नेलं इथून तिकडे न्यायचं परत. इथं 18 दिवस ठेवलं जातं. पाणी कसं मारलं जातं? त्याला स्प्रेनी पाणी मारलं जातं. मोटरचं स्प्रे गननी पाणी मारलं. दिवसातून 3-4 टाइम मारलं जातं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. इकडे तुम्हाला आता हे फाडून आलेलं मशरूम आहे सगळं बघता येईल तुम्हाला. हे सगळं एकदम मोठं असं अर्धा हो डायरेक्ट रेडी हार्वेस्टिंगला. म्हणजे जर आपण वेळेत जर बेड तिकडे नेले नाहीत तर हे फाडून पण येतं डायरेक्ट. हे काय वाट बघत नाही. हे पूर्ण फाडून आलंय. हे पिंक कलरचं बघा मशरूम आहे. पिंक कलरचं मशरूम आहे हे असं. याला कशी मागणी पिंकला? चांगली मागणी पिंकला. फरक काहीच नाही, फक्त कलर मध्ये. हो कलर मध्ये फरक आहे, बाकी काही नाही फरक. म्हणजे हे रेडी टू इन्क्युबेशन झालेले बेड आहेत. ही कालची लागवड आहे. कालची लागवड आहे ही साधारणतः म्हणजे कापूस घालून ठेवलेला आहे. म्हणजे लागवड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना साधारणतः कॉटन प्लगिंग करतो जेणेकरून इन्फेक्शन वगैरे होऊ नये कुठल्याही प्रकारचं. आणि 10 दिवसांनी आपण कॉटन काढून टाकतो त्याचा. 10 दिवसानंतर कॉटन काढला की त्याचं मायसिलियम एकदम पटकन डेव्हलप होतं आणि मग पुढं एकदम फास्ट मध्ये होतं. असं दररोज आम्ही आता इथे 100 बेड डेली भरतो. मग आपल्याला साधारणतः एक 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला दररोज 100 किलो फ्रेश मशरूम तयार होतं. हो दररोज इथं 100 बेड दररोज तयार करायचे. इथले 100 रेडीमेड बेड दररोज तिकडे फाडण्यासाठी घेऊन जायचे. आता दररोजचं सायकल आहे पर डेचं. इथं 1,500 स्क्वेअर फूटचं शेड आहे टोटल इथं. ह्याच्यामध्ये साधारणतः 2,000 बेड बसतात. दर 15 दिवसाला आपण बेड शिफ्ट करतो पलीकडल्या रूम मध्ये. शेड पहिले तुमचा आता हा पत्र्याचा आहे. हो टेम्परेचर साठी मग तुम्ही तिकडे दुसरं बनवलं त्याला. हा त्याला तिकडे टेम्परेचर मेंटेन. इथं 18 दिवस काही टेम्परेचर लई मेंटेन करावं लागत नाही, कारण की भुसा 70% आतून ओला असल्यामुळे त्याला ह्युमिडिटी टेम्परेचर आतूनच मिळतं. त्याच्यामुळे त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पाणी ज्यावेळेस आपण बेड फाडतो त्यावेळेस त्याला पाणी जास्त लागतं. एक बेड किती पर्यंत उत्पन्न देऊ शकतो, म्हणजे प्रोडक्शन काढू शकतो एक बेड? साधारणतः आता तुम्हाला ते शेड मध्ये सांगतो मी अर्थशास्त्र. मी तुमच्या लक्षात येईल अर्थशास्त्र त्याचं काय. हा थोडं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाला वगैरे टाकलेला आहे. साधारणतः 18 दिवसांनी इन्क्युबेशन रूम मध्ये डेव्हलप झालेला बेड ह्या ग्रोईंग रूम मध्ये येतो इथं. मग इथं आपण साधारणतः ह्याचे 2 काप घेतो पहिल्यांदा. म्हणजे प्लॅस्टिक 2 स्टेप मध्ये कट करतो. सुरुवातीला असं 2-2 इंचाच्या 2 पट्ट्या काढतो. अशी एक पट्टी काढायची आणि सायमल्टेनियसली विरुद्ध दिशेने अजून एक अशी पट्टी काढायची. 2 साईडलाच करायचं सुरुवातीला. ह्याच्यामधून चांगल्या पद्धतीने क्रॉप येतं. आता हे फर्स्ट क्रॉप जे आलेलं आहे हे जिथं आपण कॉटन प्लगिंग केलं त्या कॉटन मधून हे उगवलेलं आहे हे तोडायचं. परत सेकंड क्रॉप आपल्याला ह्या 2 पट्ट्यामध्ये येईल ते तोडायचं. परत 10 दिवसांनी ह्याला तिसरा खोडा येईल तो तोडायचा. परत 10 दिवसांनी चौथा खोडा येईल. असं साधारणतः एक 45 दिवसाचं टोटल सायकल आहे ह्या रूम मध्ये. 100 ग्रॅम टाकलेलं असतं बीज. हो किती पर्सेंट सक्सेस राहतं? नाही 100 ग्रॅम जे आपण बियाणं टाकतो ना तर त्याच्या जवळजवळ एक म्हणजे ते 100% हे पूर्ण मायसिलियम डेव्हलप झाले. म्हणजे हा 100% बेड डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे समजा आता हे साईजचे जे बेड आहे 2.5-3 किलोचा जो वजनाचा बेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 तोडण्यामध्ये मॅक्सिमम 1 किलो वाला मशरूम मिळतं. ह्याला आपण सोयाबीनचं आणि कापसाच्या पळ्या कुट्टी करून मिक्स करून भरलेला भुसा आहे. ह्याच्यामध्ये उत्पादन जास्त येतं. बाकीच्या काठामध्ये उत्पादन थोडं कमी येतं. असं कंटिन्यू आपलं इथं दररोज बेड फिडिंग हार्वेस्टिंग असं कंटिन्यू चाललं जातं. असं ह्या साईज मध्ये आपण कटिंग करतो सगळं. ह्या साईज मध्ये झाल्यावर लगेच रेडी करायचं. हो आता हे रेडी झालेलं. आज संध्याकाळी 4 वाजता हार्वेस्टिंग करायचं याचं. लगेच पॅकिंग वगैरे करून मार्केटिंगला पाठवून द्यायचं. रोग येतात ह्याला, चिलटे येतात ना ह्याला, पण चाचणं वगैरे असते ह्याला, पण ह्याने काय फरक पडत नाही. आपण असे हे मित्र किडे असे स्टिकी हे सापळे वगैरे लावलेत. मग ह्याच्यामध्ये हे नॅचरली चिकाटलं की ते मरून जातं. त्यासाठी ह्याला कुठले औषध वगैरे मारावं लागत नाही, कारण ह्यात औषध मारलं की हे जळून जातं. त्याच्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचं औषध किंवा पेस्टिसाइड इंजेक्शन आपण मारत नाही किंवा खत पण लागत नाही. फक्त त्याला चांगलं फ्रेश पाणी, गोड्या म्हणजे गोड खारट पाणी चालत नाही. आणि साधारणतः इथं आपण एक 60 ते 70% आर्द्रता आणि एक 22 ते 28 डिग्री टेम्परेचर मेंटेन करतो ह्या शेड मध्ये. हे पॉली हाऊस टाईप शेड बनवलेलं आहे ऑयस्टरच्या प्रोडक्शन साठी. किती लावलेले तुम्ही? हे एका हँगर मध्ये 5 लावलेले आपण. इथं टोटल साधारणतः एक
4,500 ते 5,000 बेड भरतात, म्हणजे बसतात या शेडमध्ये टोटल. मॅक्झिमम किती हाईट असली पाहिजे याला? मॅक्झिमम याला 15 फुटापर्यंत हाईट चालते आणि पॉलीहाऊसला 25 फूट हाईट केली तरी चालते, तसं काय नाही. तोडता आलं पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही असं रॅक लावून पण 8 कप्प्याचं पण करू शकता, पण आपल्याला हा जिथपर्यंत पुरते आपण तिथपर्यंतच केलेलं आहे. याला किती खर्च येऊ शकतो असं पूर्ण हे करायला? असं काय हे साधं हँगर आहे, एकाला साधारणतः 30 ते 40 रुपये खर्च होतो एक तयार करायला. हे तुम्ही घरगुती पण करू शकता. हो, नायलॉनची दोरी आणि 16 गेजची जी आहे तार वापरली की एक हँगर तयार होतो. आता उन्हाळ्यामध्ये काय तुम्हाला जास्त काय प्रिकॉशन घ्यावं लागतं? उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जास्त वेळा पाणी लागतं, एवढंच प्रिकॉशन आहे. फॉगर्स वगैरे कंटिन्यू चालू करावं लागतात. या शेड मध्ये काय नियोजन केलं? ते चालूच आहे ना कंटिन्यू. आता हे थोडं रिनोव्हेशन साठी आम्ही मोकळं केलं, आता चालू आहे, भरायचं काम चालू आहे. 1-2-3 दिवसामध्ये पूर्ण भरून जाईल सगळं, कुठंच मोकळं राहणार नाही. हा समोरचा लॉट कधीचा आहे? आता हे सगळं फर्स्ट क्रॉपचे बेड आहेत. इथं हे जे मशरूम ही वेगळी जात आहे, ही फ्लोरिडा जात आहे, ह्याला आपण फ्लोरिडा मशरूम म्हणतो. हा, ही वेगळी जात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्लोरिडा दाखवतो, काय पिंक ऑयस्टर दाखवतो. हे पिंक ऑयस्टर आहे मशरूम. हा, हे पिंक ऑयस्टर आहे. त्याच्यानंतर ग्रे ऑयस्टर तुम्हाला दाखवतो. ही जी जात आहे ही ग्रे ऑयस्टर मशरूम आहे. ही सगळ्यात चवदार जात आहे, खायला एकदम टेस्टी, पण याचं उत्पादन कमी येतं. सगळ्यात जास्त व्हाईट ऑयस्टर मशरूम उत्पादन मिळतं. आता हे जे बेड आहेत हे जे आपण पूर्ण प्लास्टिकच्या पिशव्या काढल्यात, म्हणजे सेकंड क्रॉपला आपण पिशवी सगळी फाडून टाकतो. हा, म्हणजे तिसरा आणि चौथं क्रॉप आपला असं आपण ह्या ओपन ह्याच्यामध्ये घेतो. म्हणजे लास्ट आहे. हा हा हा, हो हो, लास्ट टाइम. हा, एकदा 4 क्रॉप तोडले की आपण कंपोस्टिंगला बेड टाकून देतो उकडण्यामध्ये, किंवा मग गांडूळ खतामध्ये आपण ते कुजवतो सगळं. हो, गांडूळ खत तयार होतं. याला बी फवारणी तशीच? हो, सेम फवारणी तशीच याला. सर तुम्ही जे पॉली हाऊस लावलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे वरतून अजून एक ग्रीन नेट लावले? हो, लावलेलं. टेम्परेचर? हो, टेम्परेचरसाठी. जसं कमी जास्त होईल? हो, कमी जास्त. अच्छा. आणि आपली इथं प्रशिक्षण कसं दिलं जातं? आम्ही आमच्या फार्मवरती शेतकऱ्यांसाठी एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये 2 दिवसाचं मॉड्यूल असतं. आम्ही त्याचे 10,000 रुपये फी घेतो. त्याच्यामध्ये स्टार्ट टू एंड, म्हणजे मशरूमचा प्रकल्प उभा करण्यापासून तर मार्केटिंग पर्यंत सगळं शिकवलं जातं. जसं की गव्हाचा भुसा उगवण्यामध्ये कसा भरायचा, केमिकल पाश्चरायझेशन कसं करायचं, त्याचे बेड म्हणजे लागवड कशी करायची, 18 दिवस काय काळजी घ्यायची, 18 दिवसांनी बेड फाडायचे कसे, मशरूम म्हणजे त्याचं वातावरण फाडल्यानंतर कसं मेंटेन करायचं, मशरूम कुठल्या स्टेजला तोडायचं, पॅकिंग कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर फार्म सेटअप लो कॉस्टमध्ये कशा पद्धतीने करता येईल, त्याचं आपण सगळं प्रॅक्टिकली फार्मला ट्रेनिंग देतो. त्याची आपण फी घेतो 10,000 रुपये. आणि याला शासनाचं काय अनुदान? शासनात याला अनुदान आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून 40% आळंबी उत्पन्नासाठी अनुदान दिलं जातं. किंवा जर व्हॅल्यू ॲडिशन जर तुम्हाला काय करायचं असलं तर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना PMFME ह्याच्यामध्ये पण 35% सबसिडी ह्याच्यामध्ये मिळते आपल्याला. जर मशिनरी खरेदी करण्यासाठी, सीडचं बांधकाम करण्यासाठी, व्हॅल्यू ॲडिशन पदार्थ बाय प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी. आणि आता याला समजा हा प्रकल्प चालू म्हणजे छोटासा घरगुती तर चालू करायचा असेल तर किती मिनिमम किती खर्च येऊ शकतो? घरगुती साध्या पद्धतीने जर चालू करायचं असेल तर एक 50,000 ते 1,00,000पर्यंत खर्च येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चालू करता येऊ शकतो. साधारणतः महिन्याला 5 ते 10,000 तुम्हाला नेट प्रॉफिट तेवढ्या प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचा पूर्ण उगोस्तवर आणि सेल पूर्ण प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर आम्ही पूर्ण त्याचं तुमचं फर्स्ट क्रॉप येईपर्यंत आम्ही पूर्ण गायडन्स देतो. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारचा अनसक्सेस वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मार्केटिंग पण आम्ही लगेच अवेलेबल करून देतो. जरी आलं तरी त्यांचं तुम्ही हो, सगळं जाऊन कधी जवळ असेल तर आपण लोकेशनला जाऊन त्यांना गायडन्स करतो फार्मवर. पण तुम्ही घेता? हो, घेतो ना आम्ही, स्वतः खरेदी करतो. आम्ही साधारणतः वाळलेलं मशरूम 650-700 रुपये किलो दराप्रमाणे स्वतः खरेदी करतो. ओलं मशरूम सुद्धा आम्ही 150 ते 160 रुपये किलो दराप्रमाणे खरेदी करतो. ओलं मशरूम फक्त माझ्या जवळपास असलं पाहिजे 20-30 किलोमीटरमध्ये, म्हणजे मला पॅकिंग करून पाठवायला सोपं पडेल. मला आमच्या शेतकऱ्यांसाठी मला ते परवडत नाही खरेदी करण्यासाठी. म्हणजे आपल्या आता मशरूम आपल्या समजा आपला अहिल्यानगर जिल्हा आहे तर त्या ठिकाणी म्हणजे मॉल किंवा असं भाजी मार्केट? हो, भाजी मार्केटमध्ये पण आहे, तुमच्या बिग बाजार मध्ये पण आहे. अजून जे काय सुपर गुरु वगैरे असे जे काय सुपर मार्केट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मशरूम विक्रीला आहे. किती कालावधी मध्ये टिकतंय हे? साधारणतः ओला मशरूम खूप पेरिशेबल आहे, हे 5 दिवसामध्ये खराब होतं, ह्याला फ्रीज मध्ये ठेवावं लागतं. अदरवाईज हे जर वाळवलं तर 1 वर्ष सेल्फ लाईफ राहतं. त्याच्यामुळे वाळलेला मशरूम सुद्धा तुम्हाला रेग्युलर वापरता येतं खाण्यासाठी. फक्त ते 5 ते 10 मिनिटं कोमट पाण्यात भिजवावं लागतं वापरायच्या अगोदर.
मशरूम मशरूम उत्पादन घेण्यासाठी स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. त्याला घाण वगैरे अजिबात चालत नाही. स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी आम्ही या शेडमध्ये खाली कच टाकलेली, त्याच्यावरती अशी नेट टाकलेली, दररोज झाडून वगैरे काढून सगळी स्वच्छता केली जाते प्रॉपर. त्याच्यामुळे जे काही स्वच्छतेच्या अभावामुळे जे काही रोग होतात शेडमध्ये, तर ते होण्यापासून मदत मिळते आपल्याला. त्याच्यामुळं स्वच्छतेला हायजीन कंडिशन मेंटेन करण्यासाठी खूप मदत होते. या खाली मध्यभागी कच वापरलाय आणि साईडनी आपल्याला कॉन्क्रीट केलेलं आहे, जेणेकरून चिखल वगैरे किंवा हायजीन कंडिशन आपली चांगली. हो हो हो, सोपं जाईल त्यांना यायला. हो हो हो. समजा याच्यातनं किती बाय कितीचं आहे पॉली? हे साधारणतः 7 गुंठ्याचा पॉली हाऊस आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम 7,000 बेड बसतात. आपल्याला 100 किलो सरासरी ती पर डे. तर मंडळीनं हे होते लाखे सर आणि हा त्यांचा मशरूम फार्म होता. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. त्याला नक्कीच यांच्या मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर करायला आपले मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.